श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, एक प्रश्न आहे. तुम्ही रोज स्वामींचं नाव घेता का? मंदिरात जाता का? स्वामींच्या फोटोसमोर हात जोडता का? जर हो असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण भक्ती करताना आपण काही गोष्टी नकळत करतो. आपल्याला वाटतं यात काय मोठं आहे, पण त्यात छोट्या गोष्टी आपल्या मनावर परिणाम करत असतात. आणि यातील एक गोष्ट अशी आहे जी कदाचित आपण सगळेच कधी ना कधी करतो. म्हणून व्हिडिओमध्ये पुढे काय आहे हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत ऐका. कारण 7वी गोष्ट सर्वात शेवटी आहे आणि ती आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेली आहे. चला सुरुवात करूया पहिल्या गोष्टीपासून. पहिली गोष्ट, स्वामींचं नाव घेऊन दुसऱ्याला दुखावणं. आपण स्वामींचं नाव घेतो, हात जोडतो, पूजा करतो, पण त्याच दिवशी एखाद्या माणसाला वाईट शब्द बोलतो, कोणाची चेष्टा करतो, एखाद्याला कमी समजतो. कधी-कधी आपल्याला समोरच्या व्यक्तीची परिस्थिती माहीतच नसते. तो माणूस आतून किती त्रासात आहे, हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून फक्त देवासमोर चांगलं दिसणं पुरेसं नाही. आपण लोकांशी कसं वागतो हेही महत्त्वाचं आहे. एखाद्याला प्रेमाने बोललेलं वाक्य त्याचा पूर्ण दिवस बदलू शकतं आणि आपल्या तोंडून निघालेला एक वाईट शब्द त्याला खूप दुखवू शकतो. म्हणून पुढच्या वेळी कोणावर राग आला, तेव्हा लगेच बोलण्याआधी एक क्षण थांबा. स्वामींचं नाव घ्या आणि मग बोला. पण थांबा, ही पहिली गोष्ट तर आपल्याला समजली. दुसरी गोष्ट अशी आहे, जी रागाच्या एका क्षणात आपल्या हातून घडते आणि नंतर पश्चात्ताप होतो. दुसरी गोष्ट काय आहे? तर दुसरी गोष्ट आहे रागाच्या भरात निर्णय घेणं. राग आला की आपल्याला वाटतं, आता याला उत्तर दिलंच पाहिजे. आपण फोन करतो, मेसेज करतो, भांडतो, कधी नातं तोडण्याची भाषा करतो, कधी राग, पण काही काळाचा राग असतो तो आणि त्या रागात बोललेले शब्द मात्र खूप दिवस लक्षात राहतात. समजा कोणीतरी तुमच्याशी चुकीचं बोललं, तुम्हाला खूप राग आला. त्या क्षणी उत्तर देण्याऐवजी फोन बाजूला ठेवा. 2 मिनिटं तुम्ही शांत बसा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. मग स्वतःला विचारा, मी शांत झाल्यावरही हेच बोलणार आहे का? जर उत्तर नाही असेल, तर आता बोलण्याची गरजच नाही. कधी-कधी शांत राहणं ही कमजोरी नसते, तर ती आपली ताकद असते. आता तिसरी गोष्ट ऐका, कारण ही गोष्ट आपण अनेकदा नकळत करतो. तिसरी गोष्ट, फक्त संकटात स्वामींची आठवण करणं. अडचण आली की आपण स्वामींना आठवतो. स्वामी, माझं काम झालं पाहिजे. स्वामी, माझी समस्या दूर करा. स्वामी, मला यातून बाहेर काढा. पण काम झाल्यावर, समस्या गेल्यावर आपण पुन्हा स्वामींचं नाव घेतो का? हा प्रश्न एकदा नक्की स्वतःला विचारा. स्वामींची आठवण फक्त दुःखात नको, सुखातही हवी. आज तुमचा दिवस चांगला गेला, तर स्वामींचे आभार माना. घरात सगळे सुखी आहेत, तर स्वामींचं तुम्ही आभार माना. आज तुम्ही शांतपणे झोपू शकणार आहात, त्यासाठीही आभार माना. कारण आयुष्यात मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीची किंमत आपल्याला लगेच कळत नाही. म्हणून काही सेकंद जरी असतील, तरी स्वामींचं नाव घ्या. पण आता येते चौथी गोष्ट आणि ही आजच्या काळात खूप मोठी समस्या आहे. चौथी गोष्ट, दुसऱ्याच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करणं. मोबाईल उघडला की कोणीतरी गाडी घेतलेली दिसते, कोणीतरी नवीन घर घेतलेलं दिसतं, कोणीतरी फिरायला गेलेलं दिसतं, कोणीतरी भरपूर पैसे कमवताना दिसतं आणि आपण स्वतःकडे पाहतो. मन मग मनात विचार येतो, माझ्याकडे का नाही? मी मागे आहे का? माझं आयुष्य कधी बदलणार आहे? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यातील फक्त काही सेकंद पाहत असतात. त्याची पूर्ण कहाणी तुम्हाला माहीतच नसते. त्याने किती संघर्ष केला, किती वेळ तो पडला, किती वेळा तो पडला, किती रात्री त्याने काळजीत घालवल्या, हे आपल्याला दिसतच नसतं. म्हणून दुसऱ्याशी तुलना करू नका. काल तुम्ही जिथे होता ना, आज त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाण्याचा फक्त प्रयत्न करा. बस. तुमची स्पर्धा दुसऱ्याशी नाही, तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे. आता 5वी गोष्ट, ही छोटी वाटते, पण हळूहळू आपल्याला वेळ आणि मन दोन्ही खाऊन टाकते. 5वी गोष्ट आहे वाईट सवयींना सतत पुढे ढकलत राहणं. उद्या करतो, नंतर करतो, आत्ता वेळ नाही,
असं म्हणत म्हणत किती दिवस जातात कळतच नाही. उशिरापर्यंत मोबाईल पाहणं, काम पुढे ढकलणं, सतत नकारात्मक विचार करणं, एखाद्या गोष्टींवर तासनतास विचार करत बसणं. या गोष्टी सुरुवातीला छोट्या वाटतात, पण हळूहळू त्या आपल्या दिवसाचा भाग बनतात. म्हणून सगळं एकदम बदलायचा प्रयत्न करू नका. फक्त एक गोष्ट बदला. आज 10 मिनिटं मोबाईल कमी वापरा. आज एक काम वेळेवर पूर्ण करा. आज एखाद्या व्यक्तीशी प्रेमाने बोला. छोटा बदल असला तरी चालेल, पण सुरुवात नक्कीच करा. कारण पुढची 6वी गोष्ट मनाशी संबंधित आहे आणि ती खूप लोकांच्या आयुष्यात असते. 6वी गोष्ट काय आहे? मनात जुना राग साठवून ठेवणं. कोणीतरी आपल्याला दुखावलं, कोणीतरी आपल्याशी चुकीचं वागलं, कोणीतरी आपली फसवणूक केली आणि आपण ती गोष्ट मनात ठेवतो. दिवस जातात, महिने जातात, पण त्या व्यक्तीची आठवण आली की पुन्हा राग येतो. पण विचार करा, आपण त्या व्यक्तीला शिक्षा करत आहोत की स्वतःलाच त्रास देत आहोत? माफ करणं म्हणजे त्याने केलेली चूक योग्य होती असं नाही. माफ करणं म्हणजे स्वतःच्या मनाला त्या त्रासातून बाहेर काढणं. प्रत्येकाला पुन्हा आपल्या आयुष्यात आणायची गरज नाही. पण जुन्या गोष्टींमध्ये रोज अडकून राहण्याची गरज नाही. स्वामींच्या चरणी बसून मनात म्हणा, "स्वामी, जे झालं ते स्वीकारण्याची आणि पुढे जाण्याची ताकद मला द्या." आणि हळूहळू स्वतःला त्या ओझ्यातून बाहेर काढा. आता शेवटची 7वी गोष्ट आणि ही गोष्ट बाकी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. कारण ही गोष्ट इतर कोणी तुमच्यासोबत करत नाही. ही गोष्ट आपण स्वतःसोबत करतो. 7वी गोष्ट, स्वतःवरचा विश्वास सोडून देणं. कधी एखादं काम फसलं की आपण लगेच म्हणतो, "माझ्याकडून काही होणार नाही." एकदा अपयश आलं की वाटतं, "माझं नशीब खराबच आहे." काही दिवस कठीण गेले की वाटतं, "माझं आयुष्य कधीच बदलणार नाही." पण भाऊ आणि बहिणींनो, एक वाईट दिवस म्हणजे वाईट आयुष्य नाही. एक अपयश म्हणजे शेवट नाही. एक चूक म्हणजे तुमची पूर्ण ओळख नाही. आज तुम्ही जिथे आहात, तिथून पुन्हा सुरुवात करता येते. कदाचित हळू सुरुवात होईल, कदाचित वेळ लागेल, कदाचित अनेकदा अडचणी येतील, पण तुम्ही थांबायचं नाही. स्वामींचं नाव घ्यायचं आणि त्याचबरोबर स्वतःचं काम करत राहायचं. कारण फक्त प्रार्थना करून बसायचं नाही. प्रार्थना करा आणि प्रयत्नही करा. स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि स्वतःच्या हाताने कामही करा. मग तुमच्यातला बदल तुम्हाला जाणवायला लागेल. स्वामी भक्तांनो, आजच्या या 7 गोष्टींपैकी एक गोष्ट तरी आपल्या आयुष्यात आहे का? हे प्रत्येकाने स्वतःला विचारावं. दुसऱ्याच्या चुका शोधण्याआधी स्वतःकडे एकदा पाहूया. आजपासून सगळं बदलण्याची गरज नाही. फक्त एक छोटा बदल करा. राग कमी करा, वाईट शब्द कमी करा, तुलना कमी करा, वाईट सवयी कमी करा, जुन्या गोष्टी सोडा आणि स्वतःवरचा विश्वास परत मिळवा. आता शेवटी स्वामींच्या चरणी एक छोटी प्रार्थना करूया. स्वामी महाराज, आमच्या हातून कोणाचं मन दुखू नये. रागाच्या वेळी आम्हाला शांत राहण्याची बुद्धी द्या. चुकीच्या सवयींपासून दूर जाण्याची ताकद द्या आणि कठीण प्रसंगातही स्वतःवरचा विश्वास टिकवण्याचं बळ द्या. स्वामी भक्तांनो, जर आजच्या या 7 गोष्टींपैकी एखादी गोष्ट तुमच्या मनाला लागली असेल, तर कमेंटमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ असं लिहा आणि मनात एक छोटासा संकल्प करा. आजपासून मी स्वतःमध्ये एक चांगला बदल करणार. शेवटी एवढंच, स्वामींचं नाव घ्या, चांगलं काम करा, कोणाचं मन जाणून-बुजून दुखवू नका आणि आयुष्य कितीही कठीण कठीण झालं तरी स्वतःला हरवू नका. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, स्वामी तुझ्यासोबत आहेत.